नमस्कार रसिक श्रोते हो, मी मृदुल निवसरकर. कथा सुरंग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या चॅनलद्वारे मी काही ऐतिहासिक, पौराणिक आणि मनोरंजक गोष्टी सांगत असते. गोष्टी ऐकायला तर सगळ्यांनाच आवडतात, त्यामुळे तुम्ही माझा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. गोष्ट ऐकली की लाईक करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक केलं की मी नवीन अपलोड केलेल्या गोष्टीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग आजची गोष्ट सुरू करूया. आपण चातुर्मासानिमित्त काही संत कथा ऐकतोय. आज मी तुम्हाला उत्तर भारतातल्या सदन कसाई या संताची गोष्ट सांगणार आहे. कसाई म्हणजेच मांस विकणारा. हा सदन कसाई हा खरोखरच मांस विकत असे. हे मांस तो विकताना स्वतः कधीही प्राणी मारत नसे. तो दुसऱ्या गावाहून एका मोठ्या खाण्यातून मांस विकत आणायचा आणि तो आपल्या छोट्या गावामध्ये ते मांस विकत असे. हा जरी खाटीक असला किंवा आपण म्हणूया हा जरी कसाई असला तरी सुद्धा तो अतिशय विष्णू भक्त आणि श्रीकृष्ण भक्त असतो. त्यामुळे तो हे मांस विक्री करताना सुद्धा सतत जय जय नारायण नारायण हरी हरी हे भजन सारखं म्हणायचं. लोक सुद्धा हसायचे. अरे, व्यवसाय करतोय कसायाचा आणि तोंडामध्ये हरिनाम आणि तोंडामध्ये नारायण नारायण, पण त्याला त्याचं काहीच वाटायचं नाही. तो म्हणायचा, जसे बाकीचे व्यापारी दुसऱ्या गावाहून त्यांचं सामान घेऊन येतात आणि आपल्या गावामध्ये विकतात, तसंच मी करतो. हा माझा वडिलोपार्जित धंदा आहे, व्यवसाय आहे, त्यामुळे मी हा व्यवसाय पुढे चालू ठेवलाय. पण माझी श्रीकृष्णावर खूप भक्ती आहे. असा हा श्रीकृष्ण भक्त एकीकडे मांस विकतही असतो आणि एकीकडे सतत तोंडामध्ये श्रीकृष्णाचं भजन असतं. हा सदन कसाई एकदा रस्त्याने जात असताना त्याला एक छान गुळगुळीत दगड दिसतो, काळा. तो दगड बघतो आणि तो दगड घेऊन येतो आणि विचार करतो की ह्या दगडाचं वजन किती आहे बरं. आपण हा दगड माप म्हणून तागडीमध्ये मांस मोजायला ठेवूया. म्हणून हा त्याच्या जवळच्या वजनापर्यंतशी त्या काळ्या दगडाची तुलना करायला लागतो. तो काय आश्चर्य, 100 ग्रॅम बरोबर या दगडाचं वजन 100 ग्रॅम. 1 किलोचं इकडे वजन ठेवलं तर दगडाचं वजन 1 किलो. या सदन कसाईला आश्चर्यच वाटतं. अरे, 100 ग्रॅम तोलायचं म्हटलं तरी ह्या दगडाचं वजन 100 ग्रॅम. 1 किलो तोलायचं, अर्धा किलो तोलायचं, पाव किलो तोलायचं, काही तोलायचं म्हणलं तरी ह्या दगडाचं वजन आपल्याला जेवढं वजन हवं आहे तेवढंच असतं. तो म्हणतो, बरं झालं ना, कशाला सगळी वजनं सांभाळत बसायची. त्याच्या तागडीमध्ये कायम उजव्या बाजूला डाव्या बाजूला तो दगड असायचा आणि उजव्या बाजूला तो तोलत असायचा मांस. त्याची ही गंमत सगळ्या गावामध्ये पसरते. सगळ्यांना आश्चर्य वाटतं. कोणी आलं आणि म्हणलं की मला पाव किलो मांस दे, तर हा म्हणायचा, देतो हा पाव किलो. आणि मांस तोलायचा तो त्याच दगडाने. मांस बरोबर पाव किलो निघायचं. हा खरंच पाव किलो देतो का, हा खरंच 1 किलो देतो का, हे बघण्यासाठी लोक अगदी दुसरीकडे जाऊन ते मांस वजन करून बघायचे, तर ते बरोबर असायचं. हा आपला एकीकडे ते मांस विकायचा आणि कायम तागडीमध्ये एका तराजूच्या एका थाळीमध्ये कायम काय असायचा, तो काळा दगड. त्याच्या ह्या दगडाची कीर्ती हळूहळू एका गावातून दुसऱ्या गावात सगळीकडे पसरते. त्या गावामध्ये एक साधू येतात. साधू महंत असतात. खूप त्यांचा अध्यात्माचा अभ्यास असतो. त्यांच्या कानावर ही गोष्ट जाते. ते म्हणतात, असं मग मला बघायला पाहिजे तो दगड कसा आहे तो. असं म्हणून ते साधू महंत ते ह्या सदन कसाईच्या दुकानात येतात आणि तो बघतात. तो म्हणतात, अरे बापरे, हा सदन कसाई म्हणतो, महाराज तुम्ही आणि ह्या कसायाच्या दुकानात. ते म्हणतात, अरे मी मांस विकत घ्यायला नाही आलो, मी तुझा तो दगड बघायला आलो. असं म्हटल्यानंतर तो सदन कसाई तो दगड त्यांना दाखवतात. महात्मा म्हणतात, अरे बापरे, केवढे हे तू पातक करतोयस. तो म्हणतो, काय झालं. अरे म्हणतो, हा शाळीग्राम आहे. या शाळीग्रामाला तू रक्ता मांसाचा हात लावतोयस आणि एकीकडे तू मांस तोलतोयस, त्यांनी हे केवढं मोठं पाप करतोयस. हा शाळीग्राम म्हणजे विष्णूंचा अंश असतो. हा शाळीग्राम म्हणजे श्रीकृष्णाचा अंश असतो. त्याला श्रीकृष्ण म्हणूनच पूजतात.
असं म्हणल्यानंतर सदन कसाई खूप घाबरून जातो बिचारा, रडायला लागतो. म्हणतो, केवढा मी हा पापी, आधीच रक्त मांस ह्याच्यामध्ये लडबडलेले हात, त्याच्यामुळे हा अशुद्ध झालेला माझा देह, आणि तोच मी या शालिग्रामाला लावत होतो आणि त्यांनी मी मांस तोलत होतो. तो म्हणतो, महाराज तुम्ही काय कराल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. महाराज म्हणतात, ते काही करू नको, तू फक्त तो शालिग्राम मला दे, मी त्याची व्यवस्थित धुवून पुसून पूजा करी. जसं त्या रामदास सांभाराबद्दल झालं होतं ना, तसंच या सदन कसाईच्या बाबतीत घडतं. सदन कसाई लगेच तो शालिग्राम देऊन टाकतो. साधू महंत त्याला घरी नेतात, त्याला स्वच्छ धुतात, त्याला पहिल्यांदा गंगा स्नान घालून शुद्ध करून घेतात आणि मग अगदी चंदन, अत्तर, हळद, कुंकू सगळं करून पूजा करून सुवासिक हार घालून मखमली रुमालात ठेवून सुंदर षोडशोपचारे त्या शालिग्रामाची पूजा करतात. झालं. रात्री झोपल्यानंतर श्रीकृष्ण स्वप्नात, श्रीकृष्ण त्या साधू महंतांच्या स्वप्नात येतात आणि म्हणतात, बाबा रे, मला पुन्हा त्या कसायाकडेच नेऊन सोड, मला काही तुझा हा मखमली रुमाल नको. असं म्हणतात. महंत स्वप्नातच त्यांना विचारतात, का रे बाबा, तिथे तर सगळं रक्तामासाने लडबडलेल्या हाताने ते तुम्हाला हात लावत होते आणि सगळं तुम्ही अशुद्ध, त्याच्यापेक्षा इथे मी तुम्हाला चंदनाच्या पाण्याने आंघोळ घातली. ते म्हणतात, अरे तिथे त्या तराजूमध्ये मला ठेवल्यानंतर त्या तराजूची तागडी जी वर खाली होत होती ना, त्याच्यामध्ये मला जो झोका मिळत होता आणि त्या झोक्याबरोबर त्याचं भजन होतं, बोलो नारायण नारायण हरी हरी, बोलो नारायण नारायण हरी हरी. अरे तेच मला आवडत होतं, मला तेच आवडतं, मला काही तुझ्याकडे राहायचं नाहीये, मला तू तिथेच नेऊन सोड. झालं. साधू महाराज दुसऱ्या दिवशी सकाळी उठतात, शालिग्राम घेतात आणि या सदन कसायाकडे येऊन त्यांच्याकडे तो शालिग्राम सोपवतात. सदन कसाई म्हणतो, का हो बाबा, माझ्याकडे का परत आणून दिला? मग रात्री पडलेलं सगळं स्वप्न सांगितल्यावर सदन कसाईच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागतात. तो म्हणतो, श्रीहरीला माझ्याकडे राहायला आवडतंय, मी एवढा रक्तामासाने भरलेल्या हाताने त्याला स्पर्श करत होतो, तेही त्याला आवडतंय, त्याला माझं भजन आवडतंय. मग ते काही नाही, मी आता हे सगळं बंद करणार. ताबडतोब सदन कसाई ते त्याचं कसायाचं दुकान बंद करतो. आपल्या मुलाबाळांना आणि बायकोला सांगतो, हा श्रीहरी जर माझ्याकडे येण्यासाठी इतका आतुर असेल तर मलाही आता त्याचं दर्शन घ्यायला खूप आतुरता वाटते, त्यामुळे मी आता तीर्थयात्रेला निघतो आणि मला श्रीकृष्णाचं दर्शन घ्यायचं आहे. बायका मुलांना गावातच सोडतो, ते दुकान बंद करून टाकतो आणि तो शालिग्राम आपल्या झोळीमध्ये घेऊन तो प्रवासाला सुरुवात करतो. प्रवास करताना तो जगन्नाथपुरीचा पत्ता विचारत असतो. त्याच्या कानावर आलेलं असतं की जगन्नाथपुरी म्हणजेच श्रीकृष्णाचा अवतार आहे. मग काय, बोलो नारायण नारायण हरी हरी, एक एक पाऊल जगन्नाथपुरीच्या दिशेने पडायला लागतो. प्रवास करता करता रात्र झाली की कुठेतरी देवळात झोप किंवा कुठल्या तरी घराच्या ओसरीवर झोप, कुठे झाडाखाली झोप, असं करत भिक्षा मागत तो प्रवास करत असतो. एकदा असाच एका रात्री एका गावात येतो आणि त्या गावामध्ये एका घराच्या बाहेर ओटा असतो, त्या ओट्यावर आपली पथारी टाकतो. अंधार झालेलाच असतो. हा झोपणार तेवढ्यात त्या घराच्या दारातनं एक स्त्री येते. त्या घरात राहणारी जी बाई असते ती दार उघडून बघते की अरे आपल्या दारात कोण झोपलंय. दारात झोपलेला हा कसाई बघते, मात्र तिला हा कसाई खूप आवडतो. ती बाईच व्यभिचारी असते, तिचं आपल्या नवऱ्यावर अजिबात प्रेम नसतं. सतत परपुरुषांशी बोलणं, त्यांची खिल्ली उडवणं, थट्टा मस्करी करणं, अशीच करणारी ती बाई असते. हा सदन कसाई बघून ती त्याच्या मोहातच पडते आणि सदन कसायला म्हणते, बाहेर कशाला झोपता, आत येऊन झोपा ना. तो म्हणतो, नाही माते, उद्या पहाटे उठून मी प्रवासाला सुरुवात करणार आहे, थोडा वेळ विश्रांती घेणार, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही आज जाऊन झोपा, मी इथेच बरा. पण तिचे लगेच इशारे सुरू होतात की नाही नाही, माझा नवरा आज झोपलाय, तुम्ही माझ्याबरोबर येऊन झोपा. असं म्हटल्यानंतर तो सदन कसाई म्हणतो, अहो ताई, तुम्ही काय बोलताय, तुमचा नवरा घरात आहे आणि तुम्ही मला सांगताय आतमध्ये येऊन झोपायला. असं नका करू, मी आत येणार नाही,
मी इथे आहे तोच बरा आहे. असं म्हणल्यानंतर त्या बाईला वाटतं की अरे, हा बहुतेक आपल्या नवऱ्याला घाबरतोय. आणि तिला तर नवऱ्याचा रागच असतो. ती सरळ आत जाते आणि घरातल्या तलवारीने नवऱ्याचं मुंडकंच उडवून टाकते आणि बाहेर येऊन या सदनला म्हणते, आता तुम्ही आत या, कारण मी माझ्या नवऱ्याला मारूनच टाकलंय. असं म्हणल्यावर सदन कसाही घाबरूनच जातो. तो म्हणतो, अहो बाई, तुम्ही हे काय केलं? ती म्हणते, तुम्हाला आत घेण्यासाठी केलं. तो म्हणतो, पण मी तर असं तुम्हाला म्हणलं नव्हतं. तर ती म्हणते, तुम्ही तर म्हणलात ना की मी तुमच्या नवऱ्याला घाबरतोय. तो म्हणतो, अहो मी असं म्हणलोही नाही, मी बाहेरच बरा आहे झोपलेला असं म्हणलं. आणि अहो मला बायको आहे, मला मुलं आहेत, आणि तुम्ही काही काय बडबडताय, मी अजिबात आत येणार नाही. असं म्हणल्यानंतर त्या बाईला खूप राग येतो आणि ती ठरवते की आता ह्याला चांगली अद्दल घडवायची. ह्याच्यासाठी मी माझ्या नवऱ्याला मारलं, आता ह्यालाच शिक्षा व्हायला पाहिजे. म्हणून ती आरडाओरडा सुरू करते आणि म्हणते की ह्याला माझ्या घरात यायचं होतं आणि म्हणून ह्यानी माझ्या नवऱ्याला मारून टाकलं, ह्यानीच माझ्या नवऱ्याला मारलंय. ही तक्रार ती राजाकडे घेऊन जाते. सदन कसाई डोक्याला हात लावतो. तो म्हणता, आता मी कसं सांगणार? पण ही तर त्याच गावची असते, हा सदन तर परक्या गावचा, ह्याचं ऐकणार कोण? आणि ह्याच्याकडे पुरावा कुठे काय होता? कसं सांगणार तो राजाला? दुसऱ्या दिवशी राजाच्या दरबारात या सदन कसायला उभं करतात. ही बाई आक्रस्ताळेपणा करते, रडून दाखवते मोठ्या मोठ्याने आणि राजाला सांगते, राजा, माझ्याकडे हा वाईट नजरेने पाहत होता आणि म्हणून रात्रीचा आल्यानंतर मी दार उघडल्यावर सरळ आत आला आणि ह्यानी माझ्या नवऱ्याला मारून टाकलं, तर ह्याला तुम्ही शिक्षा करा. कसाईच्या डोळ्याला अश्रुधारा लागतात. तो म्हणतो, महाराज, ह्याच्यापेक्षा अजून मी माझ्या चांगल्या वागण्याची काहीच सफाई देऊ शकत नाही, त्यामुळे तुम्ही मला जी शिक्षा द्याल ती मी भोगायला तयार आहे. पण महाराज, माझी एकच विनंती आहे की तुम्ही मला फाशी देऊ नका, कारण मला माझ्या श्रीकृष्णाकडे जायचं आहे, मला माझ्या श्रीकृष्णाचं दर्शन घ्यायचं आहे, मला जगन्नाथपुरीला जायचं आहे, तर कृपा करा आणि मला फाशी देऊ नका. राजा म्हणतो, ठीक आहे. राजा त्याला फाशी नाही देत. मग ह्याला काय शिक्षा करायची? तर राजा त्याचे दोन्ही हात तोडतो. तुटलेल्या हाताने हा रक्तबंबाळ हाताने तसाच प्रवास करायला सुरुवात करतो. त्याच्याकडे काही उपायही नसतो. सगळं तो सहन करत असतो. मुखाने सतत बोलो नारायण नारायण हरी हरी, श्रीकृष्णाचं नाव घेत घेत तो चाललेला असतो. श्रीकृष्णाला म्हणतो, परमेश्वरा, तू माझी परीक्षा पाहतोयस ना? पण बरोबरच आहे रे, मी काय केलंय आतापर्यंत? असेच मुक्या प्राण्यांचे हातपाय तोडून ते विकूनच मी पैसे मिळवलेत ना. अगदी जरी मी जिवंत प्राण्याला नाही मारलं तरी त्या खाटकाने मारलेल्या प्राण्यांना विकत घेतलं, तिथेच मी माझं पाप विकत घेतलं. ते तर फेडायला हवंच आहे. उपाय नाही. पण परमेश्वरा, हे जे रक्तबंबाळ झालोय ना मी, त्याच्याबद्दलही माझी तक्रार नाही. फक्त माझ्या शरीरात फक्त एवढं तरी रक्त राहू दे की त्याच्या जोरावर मी तुझ्यापर्यंत पोचू शकीन, मी तुझं दर्शन घेऊ शकीन. एवढं रक्त माझ्या शरीरात उडू दे, अशी प्रार्थना करत, असं परमेश्वराशी बोलत तो प्रवास करत करत जगन्नाथपुरीचा पत्ता विचारत त्या जगन्नाथपुरीच्या वाटेने वाटचाल करत असतो. असं करता करता तो जगन्नाथपुरीच्या वेशीवर येतो आणि वेशीवर आल्यावर जगन्नाथपुरीचे स्वतः जी मूर्ती म्हणजेच श्रीकृष्ण हा तिथल्या पुजाऱ्याच्या कानात सांगतो, अरे माझ्यासारखाच हात नसलेला माझा परमभक्त हा वेशीवर आलेला आहे, खूप थकलेला आहे रे बिचारा, त्याला पालखीतनं माझ्याकडे घेऊन या. पुजाऱ्यालाही आश्चर्य वाटतं, असा कोण भक्त आहे? ताबडतोब पालखी तयार होते आणि वेशीवर जाते. वेशीवरती हा असतोच सदन कसाई. हळूहळू पावलं टाकत तो जगन्नाथपुरीच्या मंदिराकडे चाललेला असतो आणि पालखी येते आणि ते पालखी धरणारे आणि बरोबर आलेले पुजारी सांगतात की अरे स्वतः परमेश्वराने सांगितलेले तुझ्यासाठी पालखी घेऊन यायला. आणि ते म्हणतात की तो माझ्यासारखाच आहे, बिना हाताचा. असं म्हणल्यानंतर प्रेम, जिव्हाळा, आतुरता सगळी दाटून येते. तो म्हणतो, नको नको,
इतका प्रवास मी चालत करत आलेलो आहे, आता कशाला पालखी? आता थोडंसंच अंतर राहिलंय. मी माझ्या श्रीहरीला असाच जाईन भेटायला. तो म्हणतो, श्रीहरी, तू माझं दुःख ओळखलंस. तुला हात नाहीत, तुला पाय नाहीत हे मला माहिती होतं. तसाच मी झालेलो आहे. असू दे, मी येतोय भेटीला. पालखीत बसत नाही आणि धावत सुटतो. बोलो नारायण नारायण हरी हरी. जो धावत सुटतो, जो धावत सुटतो, तो जगन्नाथपुरीच्या मंदिरात येतो. मंदिरात ते रूप बघतो, श्रीहरीचं रूप बघतो आणि त्याला लोटांगण घालतो, साष्टांग दंडवत घालतो आणि सहजच नमस्कारासाठी हात पुढे करणार तर हातच नसतात. त्याच्या ते लक्षात येतं. पण जे काही थोटके हात असतात तेवढेच तो पुढे करतो आणि देवासमोर डोकं टेकतो आणि काय आश्चर्य, त्याला दोन्ही हात फुटतात. परमानंद. तो म्हणतो, परमेश्वरा, तू मला हात दिलेस परत. त्याचा देहही सुंदर होतो, त्याला नवीन हात फुटतात. मग काय, जातो आणि जगन्नाथपुरीच्या त्या श्रीकृष्णाला मिठीच मारतो. असे हे सदन कसाई.